श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जसं आपण कुलदेवीच्या टाकावर किंवा आपल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो, तसंच आपल्याला आपल्या सर्वांना माहिती मल्हारी षडरात्र चालू आहे आणि कुलदेवाची सेवा म्हणजेच मल्हारी महात्म्याची सेवा आपल्याला करायची आहे, जास्तीत जास्त करायची आहे. आपण त्याच्याबद्दल माहिती देतो आहे, कारण की हे षडरात्र आपल्या वर्षातून एकदाच येतं. त्यामुळे आपल्याला ह्या 6 दिवस असते ही षडरात्र, म्हणजे 6 दिवस असतात आणि 6 दिवसात आपल्याला खूप काही कुलदेवाची सेवा करून त्यांचा कृपा आशीर्वाद घ्यायचा असतो. तर आपण ते काय काय करायचे आहे सेवा, आपल्याला जेवढी सेवा आपल्याला जास्ती करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे. तसं आपल्याला कुलदेवीचं बघा, आपल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो, कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करतो. तसंच आपल्याला खंडोबाच्या टाकावर हरिद्रार्चन करायचं असतं. त्यानंतर रुद्रयंत्रावर पण हरिद्रार्चन करायचं असतं, म्हणजे जे आपल्याला जमेल ते. आपल्याकडे खंडोबाचा टाक असेल तर आपण त्याच्यावर हरिद्रार्चन करायचं. त्यानंतर आपल्याकडे नसेल खंडोबाचा टाक, आपल्याकडे रुद्रयंत्र असेल तर त्याच्यावर पण आपण हरिद्रार्चन करू शकतो. तर आता म्हणजे त्याच्यावर पण करायचं. दोघीपैकी एका वेळेला एक केलं तरी चालेल, किंवा आपल्याकडे 2 जर व्यक्ती असेल घरामध्ये सेवा करणारे दोघी जण, तर आपण एकीने खंडोबाच्या टाकावर, एकीने रुद्रयंत्रावर करायचं. आपल्याला हरिद्रार्चन करायचं असतं. आता हरिद्रार्चन कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे. तर व्हिडिओ अगदी महत्त्वाची आहे, कारण की ही सेवा जशी कुंकुमार्चन तुम्ही सर्व आवडीने करतात आणि आपल्याला सर्वांना माहिती कुंकुमार्चन श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं म्हणजे आपलं सौभाग्याचं आयुष्य आरोग्य वाढतं आणि आपल्याला धनप्राप्तीसाठी सुद्धा ती लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा ती सेवा आपण करत असतो. तर तसंच आपल्याला कुलदेवाची टाकावर म्हणजेच आपल्या खंडोबाच्या टाकावर किंवा रुद्रयंत्रावर हरिद्रार्चन का करायचं हे सर्वप्रथम आपण सांगतो. तर जसं आपल्याला बघा, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्याने आपलं जसं सौभाग्याचं आरोग्य वाढतं. त्यानंतर आपले जसं लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे, तसंच खंडोबाच्या टाकावर जे आपण हळदीराचन करू, ती हळद जी आहे ती आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. तर जेव्हा कधी आपल्या घरात कोणी आजारी पडलेल, आता आपल्याला काय करायचं, आजारी पडेल तर कोणी आजारी पडलं तर आपण तीच हळद आपल्या कपाळी, आपल्या म्हणजे जे आजारी पडेल त्यांच्या कपाळी लावून त्यांना थोडीशी असं आपण रक्षा जरी चाटवतो तशी चाटवली तरी आपल्याला त्याच्यातून लगेच फरक पडेल आजारातून. आता ते कसे करायचं, काय करायचं, कधी करायचं बघू. तर आता बघा, आपल्याला माहिती, सर्वांना माहिती की आपल्या घरात खंडोबाचा टाक कसा असतो, जोडीचा असतो, म्हणजे खंडोबाभर पण माळसा असते आणि हेच आपल्याला एका तामणमध्ये ते घ्यायचं आहे. पहिले आता जसं आपण रेग्युलर रोजची अंघोळ वगैरे घालतो देवांना, तशीच त्यांना पण अंघोळ घालून घ्यायची आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी वगैरे त्याला नको, कोरडं करून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तो कुठलाही टाक असेल ना, खूप असं दाबून नाही पुसायचा. मग काय होतं, दाबून पुसलं की खूप जणांना सवय, आम्ही बघतो ना काहीच दिवस होत नाही टाक घेऊन तर त्यांचे लगेच टाक चेपले, लगेच नाकाला होल टाकायच्या, डोळ्यांना हो, इथं छातीला होल, असे जागोजागी होल पडतात. का पडतात? की तुम्ही ते टाक अगदी ताकद लावून पुसतात किंवा रांगोळी घासतात किंवा पिंतांबरी घासता किंवा भैया पावडरने घासतात. तर हे देव आहे, हे देव तुम्ही कशानेही घासू नका. हे देवांना फक्त तुम्ही लिंबू किंवा आपल्याच्याकडे आयुर्वेदिक लिक्विड असतं, त्या लिक्विडमध्ये फक्त लिंबूचाच रस असतो, लिंबूचा रस असतो आणि कापूर असतं, असं की काही नसतं. असं सेंटसाठी तुम्हाला गुलाबाचं हे असतं, गुलाबाचं पाणी असतं, म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांचं पाणी असतं, असंच फक्त असतं त्याच्यामध्ये, बाकी काही हे नसतं. तर असे जे असतं ना आयुर्वेदिक लिक्विड, तर ते आपल्याकडे असतं, तर ते आपण घ्यायचं. किंवा नाही आपल्याकडे तसे नसेल तर आपण साधं आपले हळद आणि त्याच्याने करायचं ते. ते मग आपल्याकडे ते लिक्विड आहे ना, ते लिक्विडने पण आपण स्वच्छ निघतं. तर आपल्याला नाहीतर मग आपण आपल्या घरी लिंबू असेल, लिंबूने करा, म्हणजे लिंबूने सुद्धा निघून जाईल. तर असो, आता आपण ते समजलं आपल्याला देव स्वच्छ कसे करायचे, जास्त ताकद लावून करायचे नाही. ते नाहीतर मध्ये मग लाग भरले असते ते दबून जातात. त्यामुळे आपले देव भंगतात आणि देव भंगला, आपले कुलदेवी असो, कुलदेव असं, हे जे टाक असतात चांदीचे असतात, शक्यतो चांदीचेच असावं. परंतु पूर्ण चांदीचे जरी असले ना, तर त्याला मागे पाट असावी आणि मध्ये भरीव असावं. काय होतं, आपण फक्त तो साचा असतो तसा घेऊन घेतो, स्टँड घेतो, पण त्याला मध्ये लाख नसते. त्यामुळे काय होतं, ते
त्याला पाठ नसणारे देव असे म्हणतो. म्हणून आपल्याला त्याचे पाठ असणारे देव घ्यायचे, म्हणजेच आपलं जसं आपलं स्वतःचं शरीर भरीव असतं तसंच ते मागे तांब्याची पत्र्याची पाठ असते, तांब्याची किंवा आपली जर चांगली परिस्थिती आपण चांदीची पण घेऊ शकतो. पण मध्ये जे असतं आणि पुढे साच असतो, पण मध्ये जे असतो त्या दोघांच्या मध्ये, तर मध्ये लाख भरायची. लाख मध्ये सोनार बरोबर भरता, तर लाख भरून तो टाक जो आहे असा टपोरा आणि टवटवीत छान दिसतो. तर तसं पाहिजे, म्हणजेच आपलं शरीर जसं मासल गोल आहे, तर आपल्या शरीराचा जसा आकार आहे तसं त्याला पण आकार येईल. तर आपल्याला असा टाक असावा आपल्या घरी. त्यानंतर बघा, आता आपण जसं त्यांना हरिद्राचन करताना एक ताम्हणात घ्यायचं, त्यांना स्वच्छ अंघोळ घालायची. अंघोळ घालायची, त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्या. दुसरं ताम्हण घ्या, त्या ताम्हणावर तो टाक ठेवा. टाक उभा राहील तसं बघा. आता त्याला काहीतरी आयडिया करा. आम्ही तर त्याच्या मागे घंटी ठेवतो, कारण की घंटी उभी असते. तुमच्याकडे जे असेल ते ठेवा, म्हणजे तो उभा राहील असं. आणि त्याच्या चरणाशी आपल्याला 5 बोटाने हळद व्हायचे, म्हणजेच हरिद्रा व्हायचे. तर आपल्याला जसं आपण कुलदेवीच्या टाकावर 5 बोटाने व्हायचं, तसंच याच्यावर सुद्धा 5 बोटाने व्हायचं आहे. आणि प्रत्येकाच्या आपल्या जे आहे मान सन्मान, कुलदेवता व कुलदैवत कुंकुमार्चन विधी, याच्यामध्ये आपल्याला पूर्ण दिलेला आहे की खंडोबाचा मान सन्मान कसा करायचा, हरिद्रार्चन कसं करायचं, त्यानंतर तळी कशी भरायची हे दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा, त्याच्यात आहे ना दिलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, जे आपण स्वच्छ त्याला अंघोळ घातल्यावर जेव्हा दुसऱ्या ताटात ठेवाल, ताटात एक पिवळा कपडा घ्या. छोटासा असं जरी असेल तरी चालेल. पिवळा कपडा घ्या, त्याच्यावर ते ताम्हण ठेवा. सॉरी, त्याच्यावर तो टाक ठेवा. त्या ताम्हणमध्ये पिवळा कपडा ठेवून त्याच्यावर ते टाक ठेवा. आणि मग बाजूला आहे ना एका वाटीमध्ये हळद घ्या, आणि आपल्याला ती हळद आपल्याला 5 बोटाने व्हायची. त्यानंतर बघा, काय करायचं, पहिले ते ठेवल्यानंतर पहिले आपल्याला संकल्प करायचा आहे. काहीतरी संकल्प, आपण जर काही म्हणजे विशेष कामासाठी सेवा करत असेल तर तसा संकल्प करा. नाहीतर फक्त एवढं सांगा, हात जोडून किंवा संकल्प जरी केला तेवढं सांगा की आमच्या घरातले सगळे संकट दूर करा. आमच्या घरातल्या संकटांना तुम्ही सहाय्य करा, उभं राहा, आणि आमच्या सर्व परिवाराच्या संकटापासून रक्षण करा, असं मग त्यांना सांगायचं. असं संकल्प करा, किंवा नुसतंच तुम्ही हात जोडून सांगितलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये दिलेलं आहे 108 नावं दिलेलं आहे. मल्हारी मार्तंडाचे 108 नावं दिलेले आहे. प्रत्येक नावाला आपण एक असं व्हायचं असतं. आता मी तुम्हाला बोलून दाखवते. नावं एवढं बोलून नाही दाखवत, पण मी तुम्हाला ते म्हणून दाखवते. आता हे बघा, इथं दिलेलं आहे बघा. इथं दिलेलं आहे. काय म्हणायचं, श्री गणेशाय नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः. आता आपलं हरिद्राचन सुरू झालं. ओम प्रणवाय नमः, नमो नमः. असं प्रणव एक शब्द बोलला का, आता ओम, आता इथे 108 आहे ना. ओम प्रणवाय नमः, नमो नमः, नमो नमः म्हणून व्हायचे. जेव्हा आपण नमो नमः म्हणून त्यावेळेस बरोबर ती चरणावरती हळद पडली पाहिजे. नाही तर आपण इथं म्हणाल आणि हळद तिकडे टाकाल आणि मग नमो नमः नमो नमः म्हणाल, तेव्हा काहीच नाही वाढणार. तर कसं असतं बघा, जेव्हा आपण नमो नमः म्हणतो तेव्हा ती देवी आपल्या असेल, देव असेल, जेव्हा आपण हरिद्रार्चन करतो, कुंकुमार्चन करतो, तेव्हा ती स्वीकारण्यासाठी आपले हात पुढे करते ती. त्यामुळे आपल्याला त्यावेळेला ते द्यायचं असतं. म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायचं असतं. जेव्हा नमो नमः म्हणतो तेव्हाच आपलं ते हळद असेल ती तुमच्या त्या टाकाच्या चरणावर पडायची. त्या म्हणजे नमो नमः, नमो नमः, नमो नमः, नमो नमः असं जेव्हा आपण होतं ना तेव्हा सोडायची. तर मग बघा, ओम प्रणवाय नमः, नमो नमः, ओम ब्रह्मणे नमः, नमो नमः, ओम ओद्रीनाथ नमः, नमो नमः, ओम कारार्थाय नमः, नमो नमः, ओम महेश्वराय नमः, नमो नमः. असं आपण 108 नावं आहे हे. 108 नावं म्हणाले, प्रत्येक नावाला आपण नमो नमः म्हणून ती हळद आपल्या खंडोबाच्या चरणावर व्हायची असते. अशी आपल्याला करायची असते. डोळ्यात जाणार नाही, त्यांची ही काळजी घ्यायची. कारण की जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये काही गेलं तर बघा आपल्याला किती त्रास होतो. आपले डोळे काही जाऊ, तुम्हाला साधीशी एवढी धूळ गेली तर तुम्हाला इतका त्रास होतो, आणि आपण काय करतो, डायरेक्ट डोक्यावरून सोडतो असं नमो नमः. कुलदेवीचं जरी आपण कुंकुमार्चन करतो तर डायरेक्ट नमो नमः, नमो नमः. तर मग हे डोळ्यात जातं, नाकात जातं, तोंडात जातं देवांच्या.
तर मग ते काय होतं त्यांना पण तेवढा त्रास होतो ना. म्हणजे आपण आपल्या स्वतःला जसं जपतो, जशी आपण स्वतःची काळजी घेतो, तशीच त्यांची पण काळजी घ्यायची असते. म्हणून हे हळद आहे ना आपण त्यांच्या चरणावर वाहून त्यांचं हरिद्रार्चन करायचं असतं. तर असे 108 नावं म्हणत आपल्याला हरिद्रार्चन करायचं आहे. 108 नावं झाले 108 नावं म्हणून झाले, की मग पुन्हा तो टाक आहे ना, झटकायचा पण असं नाही झटकायचं. थोडेसे असे बोटाने ना, बोटाने हळू-हळू हळद ती जी आहे ती काढून घ्यायची एका डिशमध्ये. ते ज्या खाली डिश असेल ती हळू झटकायचं. मग वाटल्यास तुम्ही त्याला अंघोळ घाला, नाहीतर मग त्या दिवशी तसंच राहू द्या. काही फरक नाही पडत. उलट चांगलं आहे. आम्ही तर नाही अंघोळ घालत. पण काही-काही जण म्हणतात, की अंघोळ घालून स्वच्छ होतो लगेच. पण लगेच काही करण्याची गरज नाही. कारण की आपण त्याच्यावर सेवा केलेली असते ना, त्यामुळे राहू द्यावं ते. टाक त्या दिवशी फक्त काढून घ्यायचा तो. आम्ही काढूनच घेतो आणि फक्त बोटाने काढायचा आणि नाही निघालं तर आपण थोडंसं कपड्याने, जो आपला कपडा देवाचा कपडा असतो त्याच्याने थोडंसं काढून घ्यायचं ते टाकाचं हळद सगळे आणि मग तो देवाघरात ठेवायचा. त्याच्यावर त्याला फूल व्हायचं, त्याला पिवळं फूल व्हायचं आणि मग आपल्याला एखादा गोड मिठाईचा नैवेद्य, तो पिवळी असेल तर एखादी मिठाई तर खूपच उत्तम, नाहीतर आपल्या भरीत भाकरीचा नैवेद्य. हा जरी असेल तर त्याला त्या सगळ्या नैवेद्यापेक्षा प्रिय आहे भरीत भाकरीचा नैवेद्य खंडोबाला. तो जरी असेल तरी आपल्याला तो देता येईल कारण की आपल्याकडे जे असेल ते द्यायचं. परंतु जर आपल्याकडे काहीच नसेल तर आपण एखादी पिवळ्या कलरची मिठाई सुद्धा आपण नैवेद्याला देऊ शकतो. तर असं आपल्या खंडोबाच्या टाकावर हरिद्रार्चन करायचं असतं. आपल्या ह्या 6 दिवसामध्ये, ह्या षडरात्रमध्ये एक तरी दिवस आपण अवश्य करा. त्याची आपण हरिद्रार्चन करतानाची एखादी व्हिडिओ एखाद्या दिवशी बनवू. आता तर लगेच शक्य नाही. पण जर झालं जमलं तर मी स्वतः ते बनवणारी सॉरी तसे करताना व्हिडिओ बनवेल. परंतु ते कसं होतं माझं थोडंसं जजमेंट येऊन जातं. हे करताना सेवाचं माझं अशीच सेवा आणि मध्ये-मध्ये आमचं ते फोन वगैरे येत राहतात पार्सलमुळे. त्याच्यामुळे माझं ते थोडंसं होऊन जातं सेवा करताना. म्हणून मग मला ते व्हिडिओ काढायला अडचण येते. परंतु मी एक दिवशी त्याची सेपरेट व्हिडिओ काढेल. एखाद्या दिवशी लगेच ते पण एखाद्या दिवशी काढेल. पण सध्या तुम्हाला जे मी तोंडी सांगितले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही ते खंडोबाच्या टाकावर हरिद्रार्चन करा आणि जर तुम्ही अधून-मधून पण केला रविवारच्या दिवशी एखाद्या तरी खूप चांगलं आहे. परंतु जी काही तुम्ही हळद असते, तुम्ही जे काही हरिद्रार्चन करता, ती हळद आपण एका डबीत भरून ठेवायची आणि प्रत्येक वेळा जेव्हाही आपण त्याच्यावर हरिद्रार्चन कराल, त्यानंतर रुद्रयंत्रावर कराल, त्यानंतर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर कराल, तर तुम्ही 30-30 हळद वाहू शकतात. म्हणजे 30-30 हळद वाहिली त्यानंतर ती पॉवरफुल होती. मग जेव्हा कधी आपल्या घरात कोणी आजारी पडलं, तर आपण ती हळद त्यांना लावून द्यायची. थोडीशी लावली, कपाळी चाटली, तरी लगेच फरक पडतो. कारण की आपलं सर्वांना माहिती आहे ना, कुलदैवत आपलं किती रक्षण करतात. ते खूप आपलं मोठ्या संकटातून सुद्धा आपल्याला वाचवतं. मग आपल्याकडे साधं आजारी जरी पडलं, तर आपण ते केलं तर किती लवकर फरक पडेल ना. कारण की मोठे-मोठे संकट टाळतात. आपले आजार पण हे छोटंसं असेल ते तर येऊन निघून जातं. म्हणून आपल्याला ह्याप्रमाणे आपल्याला खंडोबाच्या टाकावर अवश्य हरिद्रार्चन करायचं आहे. त्यानंतर जर आपल्याकडे रुद्रयंत्र असेल, तर रुद्रयंत्रावर सुद्धा अवश्य हरिद्रार्चन करायचं आहे. एक वेळेला आपण नक्की ही सेवा 6 दिवसात 1 दिवस आपण ही सेवा नक्की करा आणि आपल्या कुलदेवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. असो आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.